नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचे रान या कादंबरीच्या दुसऱ्या भागाचा अर्थात कादंबरीच्या सीझन 2चा आजचा भाग आहे 50वा भाग. आणि या 50व्या भागाचा मानकरी आहे या कादंबरीचा खलनायक मुंगळ्या. ऐकूयात भाग 50वा, मुंगळ्याची वाईट ग्रहदशा सुरू. आमच्या इंदू आजी गेल्याचं कळताच माझ्या आजीला विलक्षण दुःख झालं होतं. इंदू आजी तिची फार जवळची मैत्रीण होती. त्यावेळी आजीला वाटलं आपली चिमुकली मांजरीवाडी आता हळूहळू रिकामी होती आहे. त्या दिवशी आजी तिच्या आणि इंदू आजींच्या जुन्या आठवणीनं डोळं गाळत गप्प बसून होती. तर इथे इंदू आजींच्या जाण्यानं मुंगळ्याला अत्यंत आनंद झालेला होता. त्याला आता दाजी पवाराच्या वाड्याची वाट त्याच्या ध्यानीमनी नसताना मोकळी झाली होती. आता तो परसू आणि त्या राणीच्या गोड गुपिताचं भांडवल करून त्या दोघांना लाथ मारून ती दाजीची सगळी इस्टेट विकत घेऊन त्या दोघांना हाकलून लावणार होता. देवा, ती दाजीची इस्टेट म्हणजे जवळजवळ अर्धी मांजरीवाडीच होती आणि ती त्यांनी सातमाईंच्या डोकरीच्या नाकावर टिच्चून घेतल्यासारखं होणार होतं. आता सर्व काही त्याच्या मनासारखं होणार होतं आणि त्या विचाराने मुंगळ्या त्याला हर्षवायू झाल्याप्रमाणे हसत सुटला होता. तेव्हा माझी आजी आणि वाडा इंदू आजींसाठी रडत होता. त्यावेळी हसणाऱ्या मुंगळ्याला माहीत नव्हतं की आता दाजींच्या सर्व वाड्याची जबाबदारी सातमाईंच्या वाड्यानं घेतली आहे. कदाचित ते त्याला कळलं असतं तर तो असा खचित हसला नसता. आता योगायोग असा झाला होता, मुंगळ्याला दाजी काका आणि इंदू आजी गेले याचं फार बरं वाटलं होतं, पण प्रत्यक्षात ती दोघी गेली ते मुंगळ्याला फार वाईट ठरलं होतं. पण म्हणतात ना, विधिलिखितापुढे कोण काय करणार. आमच्या इंदू आजीच्या वाड्यात इंदू आजींच्या अंत्यसंस्काराला सगळा गाव लोटला होता. त्यात सगळ्यांच्या पुढे पुढे करत मुंगळ्या, बस्त्या आणि धर्मासुद्धा होते. आमच्या गुरुजींनी इंदू आजींना सर्व वर्गाबरोबर श्रद्धांजली देऊन त्या दिवशी शाळेला सुट्टी दिली आणि ते अंत्यसंस्काराला गेले होते. त्यावेळी इंदू आजींच्या माजघरात रडणाऱ्या राणी काकूला जवळ घेऊन माझी आजी तिच्या आईला आणि वडिलांना म्हणाली होती, तुम्ही राणीची अजिबात काळजी करू नका, आम्ही राणीकडे लक्ष देऊ. तेव्हा दरवाजाजवळच उभा असलेला मुंगळ्या मनात म्हणाला, च्या मारी ही डोकरी उगाच काही इथं आडमडतीये, म्हणे राणीकडं आम्ही लक्ष देऊ. आणि तो लगबगीनं त्या दारातनंच म्हणाला की राणीबाई, आता तू रडू नगस. तुला अन्नी आणि परसूला आणि पोराला सांभाळायचं आहे आणि तू काय पण भिवू नगस. या शंकऱ्याचा यो मामा जित्ताय. पण मुंगळ्याचं हे बोलणं ऐकून राणी काकू अधिकच जोरात रडायला लागली. तसा मुंगळ्या तिथनं सटकला होता. त्यावेळी राणीचं सगळं माहेर वाड्यात आलेलं होतं. तेव्हा आजीला एक कल्पना सुचली होती आणि तिने त्याप्रमाणे करायचं ठरवलं होतं. इंदू आजींचं 7व्याचं जेवण आटोपलं. त्यानंतर राणी काकूंचं कुटुंब दुसऱ्याच दिवशी शिरगुप्पीला गेलं होतं. जाताना राणीची आई रडत आजीला म्हणाली, आजी, माझ्या घरच्या प्रपंचामुळं मला राणीकडं राहणं जरा अशक्य आहे. आता मुलाची शाळा, यांचं दुकान, त्यामुळं आम्हाला सतत राणीकडं जाता येणार नाही आणि तिला आमच्याकडं न्यावं असं वाटलं तरी आता आपला वाडा सोडून तिला येता येणार नाही. तेव्हा आता आजी, तूच तिच्याकडे लक्ष ठेव. तेव्हा राणी काकूंचे वडील देखील तेच म्हणाले होते. तेव्हा आजीनं पाहिलं होतं राणीचे आईवडील तिच्या चिंतेनं व्याकुळ झाले होते, म्हणून त्यावेळी आजी त्यांना काही बोलली नव्हती. नंतर 2 दिवसानं ती आनंदीला घेऊन राणी काकूंच्या वाड्यावर गेली. तेव्हा राणी काकू चुलीकडे भाकऱ्या करत होती आणि परसू शंकरला आणि अन्नीला घेऊन तिथेच चटईवर बसला होता. आता इंदू आजींचं 13व्याचं जेवण झाल्याशिवाय परसू शेतावर जाणार नव्हता. त्यावेळी आजीला आणि आनंदी आत्याला अचानक आलेलं बघून राणी काकूला जरा आश्चर्यच वाटलं होतं. तरी तिने लगबगीनं उठून आजीला आणि आनंदी आत्याला पाठ मांडले. आजीला म्हणाले, आई, अगं तू का आली? मला निरोप पाठवला असता तर मी आले असते.
तशी आजी पाटावर बसत म्हणाली, अगं तुझ्याशी जरा बोलायचं होतं म्हणून मीच आले. त्या शंकऱ्या आणि अन्नीला सोडून तू कशी येणार, म्हणून मी आले. तसं परसू आजीच्या पायाला हात लावून बाहेर जायला उठला तेव्हा आजी त्याला म्हणाली, परसू अरे तू इथेच बस. हे बघ आता राणीबरोबर तुलासुद्धा वाडा सांभाळायचा आहे, त्यामुळे इथली प्रत्येक गोष्ट तुला कळलीच पाहिजे. तेव्हा आजीचं बोलणं ऐकून राणी काकूंच्या पोटात उगाचच धस्स झालं होतं. आता खाई त्याला खाऊ खवे असा प्रकार राणी काकूंचा झाला होता. तरी परसू शांत होता, कारण तसं काही त्याच्याबद्दल कळलं असतं तर सातमाईंची आजी इतक्या शांतपणे आपल्याशी बोलली नसती हे त्याला माहिती होतं. परसू बसल्यानंतर आजी म्हणाली, राणी आता दाजी आणि इंदू नसल्यामुळे तुमच्या वाड्यात कोणी वडीलधारी असं उरलेलं नाही. तसं राणी तुमच्या वाड्यात खाण्यापिण्याची कसली ददात नाही. तर राणी मला वाटतं तू तुझ्या आईवडिलांना भावंडांना इथेच तुझ्याजवळ कायमचं आणून ठेवावं. कारण बघ राणी आता तुझे आईवडीलसुद्धा थकले आहेत, त्यांना आता तुझ्या दारी विश्रांती घेऊ दे, म्हणून तुझ्या बाबांना दुकान भाड्यानं देऊन इथे येऊन राहू दे. तुझी भावंडं इथल्या शाळेत शिकतील. वाटल्यास तुझा नारायण 7वीनंतर चिकोडी किंवा कोल्हापूरला शिकायला जाईल. राणी तुझ्या माहेरानं इथं येण्यानं तुम्हा सर्वांनाच त्यांचा आधार आणि त्यांना तुमचा आधार मिळेल. तुझ्या भावंडांबरोबर तुझा अन्नी किती मजेत असतो हे तर तू पाहिलंच आहेस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राणी नंतर अशा भरलेल्या वाड्यात तुला परसूला दाजी आणि इंदूच्या आठवणीनं रडत बसावं लागणार नाही. तसं राणी आम्ही तुमच्याबरोबर असलो तरी आपली रक्ताची माणसं अधिक जवळची असतात नाही का. आजी हे सगळं भराभरा बोलून राणी काकू काय म्हणते ते बघायला लागली. तेव्हा तिला वाटलं आपल्या ह्या प्रस्तावाला राणी आनंदानं होकार देईल, पण झालं उलटं. राणी काकू शांतपणे म्हणाली, आजी मला तुमच्या सातमाईंच्या वाड्याचा आणि ह्या परसूचा आधार आहे आणि तो तेवढाच आधार मला पुरेसा आहे. त्यात आई माझ्या इंदू आजींना आपली ही इस्टेट अन्नीशिवाय कोणाला द्यायची नव्हती. त्या कधीही माझ्याजवळ माझ्या माहेरच्यांना इथे आणून ठेवण्याबद्दल बोलल्या नव्हत्या. त्यांना जर तसं वाटलं असतं तर त्यांनी केव्हाच त्या सगळ्यांना इथे आणून ठेवलं असतं, पण त्यांची तशी इच्छा नसावी. त्यामुळे त्यांनी माझ्या बाबांना शिरगुप्पीला दुकान देऊन त्यांची सोय तिथे केली होती. माझी भावंडं शिरगुप्पीच्याच शाळेत जातात. माझी भावंडं इथं आली की अन्नी खुश होतो हे माहीत असूनसुद्धा माझ्या भावंडांना तुम्ही इथे येऊन राहा आणि इथल्या शाळेत जा असं आजी कधीही म्हणाल्या नव्हत्या. आता त्यांच्या माघारी मी जर माझ्या माहेराला इथे आणलं तर त्यांना आवडणार नाही हे मला माहिती आहे, म्हणून मी त्या कुणाला इथे कायमचं नाही आणणार. तशी ती सगळीजणं माझ्याकडे येऊन जाऊन असणारच आहेत. त्यावेळी राणी काकूंचा या आजीच्या प्रस्तावाला सपशेर नकार बघून आजी आणि आत्यालाही फार आश्चर्य वाटलं होतं. कारण आता जे काही राणी काकू वागल्या होत्या तशी कुठलीच मुलगी आपल्या माहेराशी वागली नसती. मग आजी आत्याकडे बघत आता आम्ही निघतो म्हणाली. त्या दोघी वाड्याकडे परत आल्या. रस्त्यानं जाताना आत्याच आजीला म्हणाली, आई मला हे राणी वहिनीचं वागणं मनाला पटलं नाही बघ. तिच्या ह्या परिस्थितीत कुणीही आपल्या माहेराला आणून ठेवील का नाही. आता आपली इरली वहिनीच बघ ना कसं माहेरचं शेपूट धरून उड्या मारत असते. आणि आई जेव्हा माझ्यावर वेळ आली होती तेव्हा मी माझ्या माहेरचाच आधार घेतला होता ना. आई उगट आपण सांगण्याच्या अगोदर राणी वहिनीने तिच्या माहेराला तिच्याकडे आणायचा विचार करायला हवा होता, पण हिचं आपलं सगळं उलटंच. तशी आजी म्हणाली, अगं कदाचित इंदू गेल्यानंतर तिला दुखवू नये म्हणून राणींनी हा निर्णय घेतला असेल. आता बघ आनंदे, वाडा तिचा, माहेरही तिचं, आपण काय बोलणार नाही का. त्यावेळी असं बोलणाऱ्या माझ्या आजी आणि आत्याला माहिती नव्हतं बिचाऱ्या राणी काकूनं फक्त आपल्या परसूसाठी आपल्या मनात नसतानासुद्धा आपल्या माहेराला दूर लोटलं होतं. तिला त्यावेळी माहिती होतं की जर तिचे आईवडील आणि भावंड इथं कायमची राहायला आली तर तिला परसूकडे बघणंसुद्धा शक्य होणार नाही. आता तिचे सासरे आणि आजी सासू नसल्यामुळे नवरेपणाची ती परसूची जवळीक आणि त्याचा आधार राणी काकूला फार सुखाचा वाटत होता. ती आता अगदी नवऱ्याचा मान देऊन त्याच्याशी वागत होती. परसू तर 1 मिनिट शंकरला सोडत नव्हता.
आता इथे परसू फक्त तिचा नवरा आणि ती त्याची पत्नी होती. आणि जर इथे तिचं माहेर कायमचं राहायला आलं तर परसूची पायरी आपोआप नोकराची होणार होती. आता तो या वाड्याच्या कितीही जवळ असला तरी राणीबरोबर तो तिच्या बरोबरीनं उभा राहू शकत नव्हता. शेवटी मालकीण आणि एक घरगडी हा भेद त्या दोघांमध्ये उरत होता आणि तेच राणी काकूला नको होतं. आता इथे कोणी नसताना या वाड्यात ती, तिचा परसू, त्याचा शंकर आणि तो आज्जे करणारा अन्नी सगळे एकमेकांच्या अगदी जवळ होते. तिला आता कधीही परसूला तिच्यापासून दूर ठेवायचं नव्हतं. केवळ आपल्या परसूसाठी राणी काकूला तसं वागावंच लागलं होतं. आजी आणि आत्या गेल्यानंतर राणी काकूला जाणवलं होतं आपला हा निर्णय ऐकून त्या दोघींना आश्चर्य वाटलं. पण तिचा नाईलाजच होता. त्यावेळी राणी काकूला सातमाईंच्या वाड्याची थोडी धास्ती मात्र नक्कीच वाटली होती. इकडे आमचा मुंगळ्या मात्र अतिशय अस्वस्थ होता. त्याला लगेच राणी आणि परसूकडे जाऊन त्यांची सगळी इस्टेट विकत घेऊन त्यांना मांजरीवाडीतून हाकलून लावायची फार घाई झाली होती. पण बस्त्यानी त्याला समजावलं की आता दाजी आणि त्याच्या आईचं जाणं सर्वांनाच ओलं आहे. त्यामुळे सातमाईंचा वाडा आणि गावकरी सतत राणीची अन्नीची विचारपूस करत असतात आणि अशा दुःखाच्या ओल्या वेळी जर त्यांनी काही हालचाल केली तर ते ठीक होणार नाही. मुंगळ्या, आता दाजी काकाच्या वाड्यात वडीलधारा कोणी नाही आहे तेव्हा सातमाईंच्या आजीचं लक्ष तिथे पूर्णपणे असणार, म्हणून आपण थोडे दिवस थांबण्यात शहाणपण आहे. ते ऐकून मुंगळ्या चिडला. पण रुहीने ऐकू नये म्हणून तो म्हणाला, आता आपण का थांबायचं बा? जर आपण दाजीची सगळी इस्टेट विकत घेतली तर कोण आपल्याला काय करणार आहे? कायदा आपल्या बाजूनीच असणार आहे. त्यात बा पोलीस पाटील माझ्या बाजूनच उभा असतील. अनेक ऊन पावसाळे पाहिलेला बस्त्या म्हणाला, मुंगळ्या ते समजा ठीक आहे, पण तू एक लक्षात ठेव, त्या आर्राचं सगळं प्रकरण आतल्या आत दाबू बघणारे ते गावकरी जर आपण दाजीची सगळी इस्टेट घेतली हे कळलं ना, गप बसतील का ते? आणि मुळात सहजासहजी एका धनगराला ती जमीन ते घेऊ देतील का? अरे आपली आर्रासारखी गत करतील ते. नंतर आपल्याबद्दल कोणाला बाहेर काढणार बी नाही. निदान तू रुही आणि रामशासाठी तरी सांभाळून पावलं टाक बाबा. तेव्हा विचार करत मुंगळ्या म्हणाला, ठीक आहे, मी भात निवेपर्यंत थांबतो, पण भात निवल्यानंतर मी जेवायला सुरुवात करणार. तेव्हा बस्त्यानं समाधानानं मान हलवली. तरी नंतर मुंगळ्या एक दोन वेळा शंकरच्या मामाच्या नात्यानं राणी काकूंची चौकशी करून आला होता. त्यावेळी त्याला राणी काकूला पुन्हा दिवस गेलेत हे जाणवलं. त्यावेळी तो स्वतःशी हसत म्हणला, राणी परसू तुम्ही दोघं मिठाई भरपूर खा, नंतर मी ती मिठाई तुम्हाला कशी वाकायला लावतो ते बघत बसा. राणी काकू आता परसू आणि शंकरबरोबर आपल्या वाड्यात फार सुखी होती. तसं तिला आणि परसूला आपल्या दाजीबा आणि इंदू आजीची फार आठवण येत असे. त्यामुळे राणी काकूंनी आणि परसूनं कधीही अन्नीची कसल्याही प्रकारे हेळसांड केलेली नव्हती. उलट राणी काकू सतत अन्नीला आपल्या जवळ बसून काही ना काही भरवत असे. असेच दिवस जाता आमच्या राणी काकूंचे दिवस भरत आले आणि तिचं बाळंतपण आजींनी आणि आत्यांनी सुखरूप केलेलं होतं. राणी काकूला दुसरा मुलगाच झाला होता. राणी काकूंचा हा मुलगाही गोरापान, परंतु अगदी परसूच्याच नाकी डोळ्याचा आणि तसाच अगदी लालबुंद झाला होता, पण ते कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. राणी काकू बाळंत झाल्यानंतर आत्या देखील तिच्या वाड्यात चांगल्या 10-15 दिवस सतत येऊन जाऊन राहिली होती. कारण आता राणी काकूंच्या आईला वयाप्रमाणे जास्त काम होत नव्हतं. त्यामुळं आता तेल लावून राणी काकूची आंघोळ करणं, मुलाचं तेलपाणी करणं सगळं आमची आत्या करून देत होती. त्यात तिला गुरुजींसाठी आणि आजीसाठी येऊन स्वयंपाक करायला लागत होता. तसा आमच्या आया सगळ्या सांभाळून घेऊन आळीपाळीनं राणी काकूंच्या वाड्याकडे येत जात होत्या. त्यामुळे राणी काकूंची आई दिवसातनं 10 वेळा तरी त्या सगळ्यांना म्हणत असे का आजीबाई आणि तुम्ही सगळेजण आहात म्हणून आम्हाला राणीची अजिबात चिंता नाही. आणि ते खरं होतं. मी सांगते, त्यानंतर आमच्या सातमाईंच्या वाड्याने दाजी काकांच्या वाड्याला नेहमी सांभाळलं होतं. ह्यावेळी एक घडलं होतं. आमच्या राणी काकू बाळंत झाल्यानंतर आजीने आपल्या अंधुक डोळ्यांनी त्या पोराला नीट बघितलं. त्यावेळी तिला उगाचच वाटलं होतं
की ह्या पोरात अन्नीचा एक देखील अंश नाही, तर हा पोरगा परसूच्या नाकनक्षीचा झाला आहे. पण नंतर आपल्याच विचारानं आजी दचकली होती. तेव्हा ती हलकेच पुटपुटली, इंदू मला माफ कर. पण तसं बघता माझ्या आजीच्या भेदक नजरेनं औचित्या पोराचं आणि परसूचं साम्य मात्र टिपलेलं होतं. आमची आत्या दाजी काकांच्या वाड्यातनं घरी आली की सगळ्यांना परसूबद्दल इतकं कौतुक सांगत असे की परसू हा देव माणूस आहे. दाजी काकांच्या वाड्याला आणि सगळ्यांना तो एखाद्या कर्त्या पुरुषाप्रमाणे सांभाळतो. अन्नीची आणि शंकरची तर तो एखाद्या मोठ्या भावानं काळजी घ्यावी तशी काळजी घेतो. खरंच असा गडी मिळायला नशीब लागतं. इंदू आईनं त्याला आंबाच्या जत्रेच्या वेळी कोल्हापुरातून आणलं ते परसूचं नशीब, आणि त्यांनीसुद्धा इंदू आईच्या वाड्याला आपला वाडा मानला हे त्या सगळ्यांचं भाग्य. थोडा वेळ थांबून आत्या पुन्हा म्हणाली, आये बघ, आपल्या इंदू आईनं आणि दाजींनी या धनगर परसूला जातपात न मानता त्याला आपल्या पोरासारखं वाढवलं आणि त्याचे चांगले पांग परसूनं त्या सगळ्यांना सांभाळून फेडले. आणि इतका वेळ हे सगळं ऐकणारे आमचे रामदास काका म्हणाले, आनंदे अक्का, या परसूवरून मला एक चांगलं सुभाषित आठवलं बघ. कल्पवृक्ष आपण कल्पना करतो तेवढंच देतो, कामधेनू इच्छा करावी तेवढंच देते, आणि चिंतामणी आपण चिंतितो तितकंच देतो. परंतु चांगली संगत म्हणजे सत्संग मात्र सगळं काही देते. अक्का, हा परसू दाजीच्या घरचा एक धनगर गडी असला तरी दाजीच्या वाड्याच्या प्रेमाच्या वागणुकीनं तो त्याचा गडी न राहता आज दाजी आणि इंदू आईच्या मागे तो राणी वहिनीचा, अन्नीचा आणि त्यांच्या संसाराचा एक भक्कम आधार झाला आहे. अक्का, प्रत्येक व्यक्ती त्याला मिळणाऱ्या संगतीप्रमाणे तसा बनतो. कोणाला प्रेम दिलं, माया दिली तर त्यामुळे आपल्यालाही प्रेम मिळतं, माया मिळते. आणि जर आपण कोणाचा हेवादावा करून उगाच शत्रुत्व केलं तर त्याचं फळ म्हणून आपल्यालाही नुकसान आणि मनस्ताप भोगावा लागतो. हे सगळं ऐकणारी माझी आजी म्हणाली, रामदास, पोरा तो अगदी योग्य तेच बोललास बघ. कधी काय होतं, आपल्याला काही कारणास्तव देवाचा राग आला तर आपण तो देव आहे हे विसरून त्याच्याशी भांडतो, त्याला काही बाई बोलतो. तरी देव चांगल्या माणसांना कधीही मोडत नाही, सोडत नाही. तो कोणाच्या ना कोणाच्या रूपानं येतो आणि त्या माणसाच्या पाठीशी उभा राहतो. म्हणून म्हणतात, देवाच्या दारी उशीर असला तरी अंधार मात्र नसतो. देव योग्य तोच न्याय करतो. परंतु त्यावेळी आम्हा सगळ्यांना काय माहिती होतं की इंदू आजींचा परसू देवाच्या रूपानं राणी काकूंच्या मागे उभा नव्हता, तर तिच्या मुलाचा बाप म्हणून तो तिच्या पुढ्यात उभा होता. हे त्या अन्नीचं आणि इंदू आजींचं सुद्धा दुर्दैव होतं. राणी काकूनं आजीला सांगितलं होतं की ते आपल्या ह्या दुसऱ्या पोराचं बारसं सातमाईंच्या वाड्यात सातमाईंच्या पारावर अगदी साध्या पद्धतीनं करणार आहे. तसंच दाजी काकांच्या आणि इंदू आजींच्या दुखवट्यामुळे गावातल्या कोणालाही न बोलवता फक्त आमच्या वाड्यातली माणसं आणि तिच्या माहेरची माणसं ह्या बारशाला असतील. तेव्हा आजीनं ठीक आहे म्हणून मान डोलावली. आता राणी काकूचं सुद्धा बरोबर आहे. घरातली 2 वडीलधारी माणसं गेल्यानंतर ती तरी कुठल्या तोंडानं आपल्या पोराचं बारसं करून गावजेवण घालणार होती. या बारशाच्या आदल्या रात्री आजीच्या स्वप्नात इंदू आजी येऊन रडत तिला म्हणाल्या, अंबे, हे सगळे माझ्या कर्माचे भोग आहेत ग. मी काय विचार केला होता आणि हे सगळं काय घडलं ग. तेव्हा आजीनं त्यांना स्वप्नातच विचारलं होतं, इंदू, तू रडू नकोस, पण घडलंय काय. तर इंदू आजी काही न बोलता फक्त खाली मान घालून रडतच राहिल्या होत्या. सकाळी जेव्हा आजीनं आपलं हे स्वप्न फक्त आत्याला सांगितलं त्यावेळी आत्या म्हणाली होती, कदाचित आई आपला दुसरा पण नातू बघायला आपण नाही याचं आता इंदू आईला दुःख झालेलं असावं आणि आता त्यांना आपल्या मृत्यूचा पश्चात्ताप होत असावा. असंच असतं आई. इंदू आईनं फक्त दाजीचा विचार करून त्या मृत्यूच्या जवळ गेल्या तरी त्यावेळी त्यांनी राणीचा, अन्नीचा, शंकरचा आणि परसूचा विचार केला असता तर कदाचित त्या आज हयात असतात. त्यावेळी हे ऐकत आजी फक्त विचार करत राहिली होती. आता इंदू आजी का रडत होत्या आणि कसल्या कर्माच्या भोगाबद्दल सांगत होत्या हे श्रोते हो तुम्हाला कळलं असेल.
कदाचित मृत्यूनंतर का होईना त्यांना आपल्या त्या नातवाच्या वेड्या हट्टाची जाणीव झाली असावी. एखाद्या मुळातच किडलेल्या झाडाकडनं त्यांनी तरी चांगल्या फळाची अपेक्षा का करावी? आणि ह्यात राणीची आणि परसूची काही चुकी नसून चुकी फक्त त्यांची होती हे त्यांना मृत्यूनंतर का होईना पटलेलं असावं. असो, राणी काकूने ठरवल्याप्रमाणे राणीच्या दुसऱ्या पोराचं बारसं सातमाईंच्या पारावर अगदी साध्या पद्धतीनं झालं. तिच्या या दुसऱ्या मुलाचं नाव वामन ठेवलं होतं. या बारशाला राणी काकूंनी दौलती काका, लिंबोण्या काका, राम काका, सदप्पा काका, जैता काका आणि किन्ना काकांना मात्र बोलवलेलं होतं. त्या सगळ्यांना बोलवण्यासाठी राणी काकूला आजीनीच सांगितलं होतं. त्यावेळी माझी आजी राणी काकूंना म्हणाली होती की राणी, आता गावाला थोडं धरून चालावं लागतं, कारण उद्या काही झालं तर हीच माणसं प्रसंगाला धावत येतात. आणि राणी काकूंनी मान हलवून नंतर परसून जाऊन सगळ्यांना आमंत्रण दिलं. आमच्या राणी काकूंच्या वामनच्या बारशाचा सगळा खर्च आमच्या रामदास काकांनी राणीचा मोठा भाऊ या नात्यानं केला होता. राणी काकू बाळंत झाल्यानंतर आजीनं आमच्या सातमाईच्या वाड्याच्या पद्धतीप्रमाणे 2 दिवसांनी तिला आणि पोराला सातमाईंच्या पारावर घालून त्यांच्या रक्षणाचा पदर त्या दोघांवर घालण्यासाठी मागितलं. त्यावेळी आमची राणी काकू मनातच सातमाईंची क्षमा मागून म्हणाली होती की सातमाईंनो, मी तुमच्यासमोर परसूचं अन्नीच्या नावाचं पोर घेऊन उभी आहे, त्याबद्दल मला क्षमा करा. तरी तुम्हाला माहिती आहे या परसूनं माझ्याशी लग्न केलं आहे, त्याच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे. तसंच तुम्ही मला 3 मुलांचा कौल देऊन ह्या लग्नाला संमती दिली होती. आता सातमाईंनो, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा हे सांगते आहे, कारण काही झालं तरी तुमच्या पवित्र पारावर असं येणं माझ्या मनाला फार लागतं. तरी परसूमुळे मी माझं आणि दाजीबाबांचंही घर वाचवलं याचं समाधान आहेच की मला. तेव्हा माझ्यावर, माझ्या संसारावर न रागवता तुमच्या रक्षणाचा पदर घाला. आणि नंतर राणी काकूंनी एरली काकूंना आपलं पोर दाखवावं म्हणून ती त्याला घेऊन त्यांच्या खोलीत गेली. तेव्हा पोराला बघून एरली काकूंनी त्याला आशीर्वाद द्यायचं सोडून सखा सखा करून रडत ओरडत एकच आकांत माजवला. कधी नाही तो राणी काकूला त्यांचा रागच आला. राणी काकू आपल्या पोराला त्यांच्या पुढ्यातनं घाईघाईनं उचलून बाहेर आली आणि आजी आत्याचा निरोप घेऊन आपल्या आईसह आपल्या वाड्याकडे जाताना ती आपल्या आईला म्हणाली, आये, या एरली वहिनीला रडायला काही कारणच लागत नाही बघ. ती कधीही कुठेही त्या सखाच्या नावानं रडतच असतात. राणी काकूंची आई म्हणाली, राणी, ह्यापुढं कधी पोराला त्याच्यासमोर नेऊ न गं. अगं अशी तिच्या पोराची हाय, आपल्या लेकरांना लागायला नको. आता पावसाळा संपत आला होता. यंदा जरा उशिरा पण छान पाऊस पडला होता. त्यामुळे आमच्या शेतातली पिकं तरतरून ताठ उभी राहिली होती. ह्या वर्षी माझ्या बाबांनी तंबाखूच्या पिकाबरोबर मक्याचं आणि तुरडाळीचं पीक घेतलं होतं. तर रामदास आणि विठ्ठल काकांनी ज्वारी, बाजरी आणि नाचणीची पिकं घेतली होती. आमच्या झपाटलेल्या बाभळी रानाच्या बाजूला असलेल्या शेतात हरभरा, उडदाची पिकं लावली होती. तशी ही झपाटलेल्या बाभळीच्या रानाजवळची जमीन आमच्या आनंदी आत्याच्या वाटणीची होती. ह्या जमिनीत तंबाखू आणि ऊसाची देखील पिकं घेतली जात असत. आता तिच्या ह्या जमिनीतनं येणारं सगळं उत्पन्न आनंदी आत्यानं घ्यायला नकार दिला होता. तर आमचे रामदास काका आजीच्या सांगण्यावरनं दरवर्षी आत्याच्या नकळत सुरेश रमेशच्या नावानं एक मोठी रक्कम बँकेत ठेवत असत. आमच्या आजीची एक वहिवाट होती. दरवर्षी जून महिन्याच्या 1 तारखेला मोठा पूर्णावरणाच्या जेवणावळीचा घाट घालून आमच्या सातमाई झपाट्याला नैवेद्य ठेवून ती मागत असे की सातमाईंनो, गावावरची इडापिडा टळून बळीचं राज्य येऊ दे. यंदा चांगला पाऊस पडून भुईतले कोंब तरतरून बाहेर येऊ देत आणि सगळ्यांच्या पोरांच्या तोंडात गूळ दाण्याचा लाडू पडू दे. आता तसं अनेक शेतकऱ्यांच्या घरात, वाड्यात ही अशी आपापल्या दैवतांना जेवणावळ घालून त्यांना प्रार्थना करायची पद्धत होती. आता ते असं का करत? तर आम्हा शेतकऱ्यांचं संपूर्ण जीवन येणाऱ्या प्रत्येक पावसाळ्यावर अवलंबून असे. मे महिना संपत आला की प्रत्येक शेतकऱ्याचा जीव यंदा पाऊस नीट पडेल का नाही या चिंतेनं आकाशाकडे बघत टांगणीला लागलेला असे. आम्ही पोरं तर आकाशाकडे बघून नाचत कवड्या कवड्या पाऊस दे म्हणून ओरडत बसायचो. आता शेतात एकदा का पेरण्या झाल्या आणि लगेच पावसाला सुरुवात झाली की बह्यानं लगेच रुजायचं, शेतात कोंब फुटायचे.
जर पाऊस उशिरा सुरू झाला तर पेरलेलं बियाणं वाळून कोळसावून जात असे. मग नंतर पावसाचा अंदाज घेऊन पुन्हा पेरण्या कराव्या लागत आणि यात फार नुकसान आणि त्रास होत असे. मला आत्तासुद्धा ते माझे काका आणि बाबा आमच्या वाड्यासमोर खळ्यात उभं राहून डोळ्यावर हात ठेवून आकाशाकडे बघत पावसाचा अंदाज घेत असलेले आठवत आहेत. त्यावेळी कुणाच्या जीवाला थारा नसे की कुणाला भाकरी गोड लागत नसे. तसंच सुरुवातीलाच पावसाळा सुरू झाला की पावसाळा ऐन मध्यावर आला की ओला दुष्काळ तर पडणार नाही ना, ही देखील वेगळी चिंता त्यांना असे ती वेगळी. म्हणजे पावसाळ्याचा ऋतू संपेपर्यंत या भूमिपुत्राच्या जीवाला काळजीचा घोर लागलेला असे. आणि एकदा का पाऊस मनपसंत झाला, शेतात तरतरलेल्या पिकांच्या कापण्या होऊन धान्याच्या गोणी बाजारात गेल्या की नंतर मात्र हा शेतकरी राजा खूप खुश असे, कारण आपल्या राणीला आणि राजपुत्र राजकन्येला घेऊन तो आंबाच्या किंवा कुठल्याही जत्रेला जाऊन आपल्या पोरांबरोबर पिपाणी वाजवत त्यांना काहीही घेऊन देऊ शकत होता. त्यावेळी आपल्या जत्रेत आपल्या पोराटोरांना घेऊन त्यांना आपल्या खांद्यावर बसवून गळ्यात बत्ताशाचा हार घालून ते बत्ताशे खात खात हसत हसत जत्रेत फिरणाऱ्या आपल्या त्या भूमिपुत्राला बघून आंबा आई देखील खुशीनं हसत असावी आणि पुढच्या वर्षी असा जोरदार पाऊस पाडून ह्या आपल्या कष्टकरी पुत्राला असंच आनंदात ठेवायचं असं ती मनोमन ठरवत असावी. श्रोते हो, आजचा हा भाग इथेच संपला. उद्याचा भाग आहे, म्हणजेच उद्याचं प्रकरण आहे एक भयानक वास्तव. ऐकूयात हे भयानक वास्तव काय आहे उद्याच्या भागात. भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.